ब्रह्मांडपदी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी श्री हिंदू धर्मग्रंथ 26/12/1995 मंगळवार पान नंबर 241। ब्रह्मांडात सूर्याशिवाय अजून बाकीचे 9 ग्रह आहेत। सूर्य हा ग्रह 9 ग्रहापैकी नाही, म्हणजे बाजूला आहे। तसेच चंद्र, रवी, मंगळ, बुध हे ग्रह 9 ग्रहाच्या ग्रहामधून बाजूला आहेत व गुरु, शुक्र, शनी, राहू, हर्षल, नेपच्यून म्हणजे सोम हे ग्रह 9 ग्रहामध्ये आहेत व त्याच्याशिवाय त्यांच्या शेजारी अजून वेगळे 2 ग्रह आहेत। त्यांचा देखील 9 ग्रहाचे ग्रहाबरोबर संबंध येत नाही। या 2 ग्रहापैकी एका ग्रहाचे नाव बुध व दुसऱ्या ग्रहाचे नाव प्लुटो असे आहे। त्याच्याशिवाय आजूबाजूला 9 ग्रहाचे दुसरे ग्रह नाहीत। म्हणजे 9 ग्रहामध्ये एवढेच ग्रह मानले जातात। आता आपण सांगितले ते सूर्य हा ग्रह सोडून हे एकूण 11 ग्रह आहेत व सूर्य हा ग्रह धरून एकूण 12 ग्रह होत आहेत। या 12 ग्रहाचे वर मूळ श्री 12 ज्योतिर्लिंग यांचे वास्तव्य आहे। प्रत्येक ग्रहावर एका मूळ 12 ज्योतिर्लिंग यांचं वास्तव्य आहे व प्रत्येक ग्रहाचे वर एका मूळ ज्योतिर्लिंगाचे पूर्ण वास्तव्य आहे। सूर्य व चंद्र या दोन्ही ग्रहाचे मध्ये जी मोकळी जागा असते त्याच्या आतमध्ये 9 ग्रहाचे वास्तव्य असते। म्हणजे सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये जी मोकळी जागा असती त्याच्यामध्ये 9 ग्रहांचं वास्तव्य असतं। प्रत्येक ग्रहाचे वर एका मूळ ज्योतिर्लिंगांचे पूर्ण वास्तव्य आहे। सूर्य व चंद्र या दोन्ही ग्रहाचे मध्ये जी मोकळी जागा असते त्याच्या आतमध्ये 9 ग्रहांचे वास्तव्य असते व 9 ग्रहाचा चंद्र हा ग्रह आहे। त्याच्यामधून पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करीत असते। म्हणून पृथ्वीवरील मानवाला प्रत्येक 9 ग्रहाचा त्रास हा वेगवेगळ्या प्रकारे जाणवत असतो। परत वाचू का आहे तुम्हाला लक्षात यायला। सूर्य व चंद्र या दोन्ही ग्रहाच्या मध्ये जी मोकळी जागा असते त्याच्या आतमध्ये 9 ग्रहांचे वास्तव्य असते व 9 ग्रहाचा चंद्र हा ग्रह आहे। त्याच्यामधून पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करीत असते। म्हणून पृथ्वीवरील मानवाला प्रत्येक 9 ग्रहाचा त्रास हा वेगवेगळ्या प्रकारे जाणवत आहे। म्हणजे 9 ग्रहाचे जे ग्रह आहेत पृथ्वी अशी फिरते ना, त्याच्यामुळे प्रत्येक 9 ग्रहाचा एका मानवाला वेगवेगळा असा त्रास जाणवतो। सूर्य या ग्रहाच्या उजव्या बाजूला थोड्या अंतरावर सोम, मंगळ, गुरु, शुक्र, शनी, रवी, राहू, हर्षल व शेवटचा चंद्र हा ग्रह आहे। या प्रकारे 9 ग्रह आहेत। सूर्य हा ग्रह एका जागी स्थिर आहे व पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असते त्यावेळी चंद्र हा ग्रह एका बाजूला वेगळा राहत असतो। सूर्य व चंद्र यामधील 8 ग्रह हे वेगवेगळे राहतात। त्यावेळी ते पृथ्वीच्या वर डोक्यावर असतात। ते 9 ग्रहाचे ग्रह पृथ्वीवरील मानवाला वेगवेगळ्या प्रकारे त्रासदायक ठरतात। 9 ग्रहाचे जे ग्रह आहेत ते सर्व ग्रह चंद्र या ग्रहांच्या पेक्षा आकाराने थोडे लहान आहेत।
त्यांची किरणे सूर्याच्या प्रखर किरणामध्ये मिसळून एकत्रितपणे पृथ्वीवर सर्वत्र पसरतात. त्या नवग्रहांच्या किरणामार्फत पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला वेगवेगळा त्रास जाणवतो व हा त्रास सहन करावा लागतो. हे सर्व नवग्रहाचे ग्रह आहेत. त्यांना चंद्र या ग्रहासारखा थोडाफार प्रमाणात स्वतःचा प्रकाश असतो. तसेच नवग्रहांचा प्रत्येक ग्रह हा स्वतःभोवती तसेच सूर्याभोवती फिरत आहेत. जेव्हा हे ग्रह सूर्याभोवती भ्रमण करीत असतात तेव्हा एका ओळीत नवग्रहाचे सर्व ग्रह हे सूर्याभोवती चंद्रासहित फिरतात. नवग्रहाचे सर्व ग्रह सूर्याच्या उजव्या बाजूला एका आडव्या ओळीत शेजारी शेजारी थोड्या अंतरावर आहेत. नवग्रहाचा प्रत्येक ग्रह शेजारी शेजारी थोड्या अंतरावर आहेत. ते ग्रह स्वतःभोवती फिरत नवग्रहाचे ग्रहाबरोबर सूर्याभोवती व पृथ्वीभोवती फिरत असतात. हे दोन ग्रह पृथ्वीला आडवे येत नसल्यामुळे या दोन ग्रहांच्या पृथ्वीवरील मानवाला काही त्रास होत नाही. म्हणजे या दोन ग्रहामुळं काहीच त्रास होत नाही. या दोन ग्रहांना देखील स्वतःचा प्रकाश असून हे दोन्ही ग्रह पृथ्वीवरील मानवाला त्रास देत नाहीत. शिवाय पृथ्वीवरील मानवांचे सर्व प्रकाराने रक्षण करीत असतात. चंद्राशेजारील पहिल्या ग्रहाचे नाव बुध व दुसऱ्या ग्रहाचे नाव प्लुटो असे आहे. दोन्ही ग्रह चंद्रापेक्षा आकाराने थोडे थोडे बारीक आहेत. हे जे 9 ग्रह आहेत त्यापैकी एकाही ग्रहाचे वर मानव वस्ती नाही. म्हणजे एका पण नवग्रहाच्या एका पण ग्रहावर मानव वस्ती नाहीये. परंतु काही ग्रहाचे वर मानव सोडून इतर जीवसृष्टी जिवंत आहे. तसेच चंद्राशेजारील बुध व प्लुटो या दोन ग्रहांचे वर देखील मानव सोडून इतर जीवसृष्टी जिवंत आहे. म्हणजे जे 9 ग्रह आहे त्याच्यावरती मानव वस्ती नाहीये, पण इतर जीवसृष्टी सूक्ष्म जीवजंतू वगैरे असं आहेत. ब्रह्मांडामध्ये 27/12/1995 बुधवार या दिवशीची माहिती. ब्रह्मांडामध्ये सूर्य धरून 9 ग्रह यांचे 12 ग्रह आहेत. त्यांच्यावर मूळ श्री 12 ज्योतिर्लिंग यांचे कायमस्वरूपी वास्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक ग्रहावर एका नवग्रहाचं आपलं यांचं वास्तव्य आहे. 12 ज्योतिर्लिंग जे मूळ आहेत त्यांचं प्रत्येकाचं एकाचं वास्तव्य आहे. सूर्य या ग्रहावर आज श्री काल भैरवनाथ यांचे प्रत्यक्षात कायमस्वरूपी वास्तव्य आहे. म्हणजे सूर्य या ग्रहाच्या वर श्री काल भैरवनाथ यांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. अगोदर सूर्य या ग्रहावर श्री शिवशंकर यांचे वास्तव्य होते. परंतु कालांतराने ब्रह्मांडाचा कारभार सांभाळण्यासाठी श्री शिवशंकर यांनी श्री काल भैरवनाथ यांना सूर्य या ग्रहावर कायमस्वरूपी ताबा वास्तव्य दिलेले आहे. व श्री शिवशंकर यांनी ब्रह्मांडामधील वेगवेगळ्या दुसऱ्या सूर्यावर कायमस्वरूपी वास्तव्य करून ब्रह्मांडाचा कारभार सांभाळत आहे. म्हणजे ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्याच्या वर श्री काल भैरवनाथ यांचं वास्तव्य आहे. तिथून ते पृथ्वीवरचा कारभार सांभाळतात. सूर्य या ग्रहावर मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री काल भैरवनाथ यांचे वास्तव्य आहे. सूर्य या ग्रहाच्या वर
श्री कालभैरवनाथ यांचं वास्तव्य आहे. त्याच्या शेजारी सोम या ग्रहावर मूळ पहिले ज्योतिर्लिंग श्री शिवशंकर यांचे वास्तव्य आहे. म्हणजे दुसरा जो सोम हा ग्रह आहे त्या ग्रहावर मूळ पहिले ज्योतिर्लिंग श्री शिवशंकर यांचं वास्तव्य आहे. 3 नंबरला मंगळ या ग्रहावर मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य आहे. म्हणजे मंगळ या ग्रहावर मूळ दुसरे ज्योतिर्लिंग अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य आहे. गुरु या ग्रहावर मूळ श्री तिसरे ज्योतिर्लिंग श्री पार्वती माता यांचे वास्तव्य आहे. गुरु ग्रहावर कोण आहे? पार्वती माता आहे. शुक्र या ग्रहावर चौथे ज्योतिर्लिंग श्री भोजराज म्हणजेच श्री जगन्नाथ यांचे वास्तव्य आहे. शनी या ग्रहावर मूळ 5वे ज्योतिर्लिंग श्री खंडोबा यांचे वास्तव्य आहे. म्हणजे शनी या ग्रहावर मूळ ज्योतिर्लिंग 5वे श्री खंडोबा यांचे वास्तव्य आहे. ते शेजारी रवी या ग्रहावर मूळ ज्योतिर्लिंग श्री मारुती यांचे वास्तव्य आहे. रवी या ग्रहावर श्री मारुती यांचे वास्तव्य आहे. राहू या ग्रहावर मूळ ज्योतिर्लिंग श्री महेश यांचे वास्तव्य आहे. मूळ ज्योतिर्लिंग महेश यांचं वास्तव्य आहे. हर्षल या ग्रहावर मूळ ज्योतिर्लिंग श्री वीरभद्र यांचे वास्तव्य आहे. चंद्र या ग्रहावर 10 नंबरला चंद्र या ग्रहावर मूळ 10वे ज्योतिर्लिंग श्री कासव यांचे वास्तव्य आहे. चंद्रावरती कासव शंकराचा अवतार त्यांचं वास्तव्य आहे. 11 नंबर बुध या ग्रहावर मूळ 11वे ज्योतिर्लिंग श्री गाय यांचे वास्तव्य आहे. व 12 प्लुटो या ग्रहावर मूळ 12वे ज्योतिर्लिंग श्री नारळ श्रीफळ यांचे श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या नावाने वास्तव्य आहे. 12वा जो नवग्रह आहे त्याच्यावरती नारळ म्हणजे श्रीफळ यांचं वास्तव्य आहे. श्री शिवशंकर यांनी आपल्या मर्जीनुसार तसेच मूळ प्रत्येक ज्योतिर्लिंग श्री दैवत यांचे प्रत्येकाच्या इच्छेनुसार नवग्रहाचे प्रत्येक ग्रहावर प्रत्येकास एकत्रितपणे कायमचे वास्तव्य दिलेले आहे. म्हणजे शिवशंकरांनी प्रत्येकाला आपलं त्यांच्या इच्छेनुसार कोणाला कुठला ग्रह पाहिजे कोणाला ते बघून दिलं. श्री शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंग यांना वरील प्रमाणे ग्रहावर कायमचे वास्तव्य करून दिलेले आहे. ब्रह्मांडामधील फक्त आपल्याच पृथ्वीवर श्री चरपटीनाथ यांचे प्रमुख अवतार ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजा भावनाथ यांनी आपल्या पृथ्वीवरील फक्त आपल्या स्थानावर म्हणजे ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्रीनाथ मस्कोनाथ मंदिर मूळ 12 ज्योतिर्लिंग एकत्रितपणे स्थापन केलेले आहे. ब्रह्मांडामधील फक्त आपल्याच म्हणजे या स्थानावर मूळ 12 ज्योतिर्लिंग म्हणजे श्री शिवशंकर यांचे मूळ 12 अवतार यांचे एकत्रितपणे कायमचे पूर्ण वास्तव्य राहिलेले आहे.
मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार दैवते हे या स्थानावरून संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार चालवत सांभाळत आहेत, तसेच आपले कार्य करीत आहेत. म्हणजे ब्रह्मांडामधील फक्त श्री शिवशंभो राजा रामेश्वरी श्री मस्कोनाथ मंदिर हे जे स्थान आहे, फक्त या स्थानावर मूळ 12 ज्योतिर्लिंग म्हणजे शिवशंकरांचे मूळ 12 अवतार एकत्रित स्थापन केलेले आहेत आणि त्यांचं कायमस्वरूपी या स्थानावर त्यांचं वास्तव्य आहे मूळ 12 ज्योतिर्लिंगांचं. आणि या स्थानावरून ते ब्रह्मांडाचा कारभार प्रत्येक जण बघत आहे. तसेच हे मूळ 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, हे 12 ज्योतिर्लिंग निर्मिती पूर्ण झाल्यानंतर शंकरांनी 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या स्थानावर शिवशंकरांनी सर्व धार्मिक विधीसह श्री हिंदू धर्म हा धर्म स्थापन केलेला आहे संपूर्ण विधीपूर्वक. आणि त्याच्यानंतर हिंदू धर्म दैवत म्हणून एका दैवताची स्थापना केलेली आहे. गायीच्या पाठीवर हिंदू धर्म हे आहेत. त्यानंतर जगाच्या कल्याणासाठी हे मूळ 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, प्रत्येकाने एका ज्योतिर्लिंगाने ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे अवतार घेऊन जगाच्या कल्याणाचं कार्य करीत आहेत. म्हणजे आज जे 33 कोटी दैवते आहेत, ते सर्व दैवते मूळ 12 ज्योतिर्लिंग यांनी निर्माण केलेले आहेत. आणि मूळ 12 ज्योतिर्लिंग यांच्या आधिपत्याखाली ही 33 कोटी दैवते आपलं कार्य करीत आहेत. ते पण जर तुमचं चुकीचं काय असेल तर ते तुमच्याकडे लक्ष देत नाहीत. जे तुमचं सत्य असेल, खरं असेल, तरच ते तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या अडचणी सोडवतात. फक्त जे सत्य असेल तरच. मग त्यांनी जो धर्म स्थापन केलेला आहे पंथ, ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महापंथ, या पंथाचं 33 कोटी दैवतांनी मिळून हा पंथ स्थापन केलेला आहे. आणि या पंथाचं कार्य तेच सत्य हाच धर्म हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्या धर्मासाठी 33 कोटी दैवते आपलं कार्य करतात. फक्त सत्य, जर तुझं सत्य असेल तरच तुला मदत करणार. तुला थोडा वेळ लागेल, पण तुझं जर खरं असेल तर ते दैवत तुझ्या पाठीशी उभं राहून तुला योग्य न्याय मिळवून देणार. फक्त शेवटी त्याच्या कर्माचे भोग असतात, थोडा उशीर होतो, त्यांना तसं वातावरण निर्मिती करावी लागते. लगेच जादू नाही त्यांच्याकडे की जादूची काढली फिरवली आणि तुमचं काम झालं, तसं काय नाही. जर तुमचं खरं असेल, सत्य असेल, सत्याला धरून असेल, तर ते तशी सगळी वातावरण निर्मिती करतात, सगळ्यांना आपलंसं करून घेतात, सगळ्यांना तुझं जे काय खरं असेल ते पटवून देणार. आणि एकच हे करतात, झटका मारतात की तुमच्या सगळ्या अडचणी सोडून तुम्हाला योग्य न्याय मिळवून देतात. म्हणजे सत्यासाठी 33 कोटी दैवतांचं कार्य आहे. ते कुठलंही दैवत कोणाचं वाईट करत नाहीत. वाईट करणारे दैवत वेगळे. ही जी शंकराने स्थापन केलेली दैवत आहेत मूळ 12 ज्योतिर्लिंग, आणि त्यांच्याकडून जी निर्मिती 12 ज्योतिर्लिंग वगैरे म्हणजे 33 कोटी दैवतांची, ती फक्त सत्यासाठी तुमचं काम करणार. त्यांचं ब्रीद वाक्यच आहे, सत्य हा धर्म. आलं लक्षात? तर या स्थानाहून ब्रह्मांडपती श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानाहून मूळ 12 ज्योतिर्लिंग एकत्रित वास्तव्य कायमस्वरूपी असून इथून ते संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार सांभाळत आहेत. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मूळ 12 ज्योतिर्लिंग यांचे एकत्रितपणे वास्तव्य श्री नवग्रह या ग्रहाचे वर, तसेच ब्रह्मांडामधील फक्त
आपल्याच पृथ्वीवरील आपले स्थान म्हणजे ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावरच आहे. याशिवाय संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मूळ 12 ज्योतिर्लिंग यांचे एकत्रितपणे वास्तव्य कोठे नाही. फक्त शिवशंकरांनी या स्थानावर मूळ 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करून घेतलेली आहे. अख्ख्या ब्रह्मांडात फक्त इथंच त्यांचं वास्तव्य आहे. श्री शिवशंकर यांनी आपले मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार आहेत. त्यांना नवग्रहाचे प्रत्येक ग्रहावर कायमचे स्थान वास्तव्य दिलेले आहे. त्याशिवाय श्री शिवशंकर यांचे मूळ 12 अवतार त्यांनी पुन्हा ज्या ग्रहावर आपल्याला स्थान पाहिजे आहे म्हणजे कोणाला कुठल्या स्थानावर जर परत पाहिजे ग्रहावर, त्या ग्रहावर त्यांनी युद्ध करून पुन्हा आपल्याला हवे त्या वेगवेगळ्या ग्रहावर कायमचे स्थान मिळवून जिंकून घेतलेले आहे. म्हणजे कोणाला बाबा या ग्रहावर पाहिजे त्या ग्रहावर पाहिजे तर त्यांनी युद्ध करून त्या ग्रहावर स्थान मिळवलेलं आहे. उदाहरणार्थ मंगळ या ग्रहावर श्री शिवशंकर यांनी मूळ 2 ज्योतिर्लिंग श्री अर्धनारीनटेश्वर यांना कायमचे वास्तव्य दिले आहे व श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी श्री मूळ 9 ज्योतिर्लिंग श्री वीरभद्र यांचे विनंतीवरून मंगळ या ग्रहाबरोबर युद्ध करून श्री वीरभद्र यांना मंगळ या ग्रहावर स्थान वास्तव्य मिळवून दिलेले आहे. म्हणजे मस्कोबा महाराजांनी काय केलेलं आहे, वीरभद्र यांना स्थान पाहिजे नव्हतं मंगळ या ग्रहावर, तर त्यांनी युद्ध त्या ग्रहाबरोबर युद्ध करून त्यांना त्या स्थानावर स्थान मिळवून दिलेलं आहे. या पद्धतीने ज्यांना पाहिजे त्यांना त्या त्या ग्रहावर त्यांनी युद्ध करून त्या ग्रहाला जिंकून त्याच्यावर ताबा मिळवून दिलेला आहे. म्हणजे शक्ती युद्ध करून. ब्रह्मांडामधील नवग्रहाचे जे 12 ग्रह आहेत त्या 12ही ग्रहाचे वर त्यांचे नावाने आपले कार्य करीत असणारी श्री दैवते आहेत. त्यापैकी पहिले श्री शिवशंकर म्हणजे सोम या नावाने हा ग्रह आहे. श्री अर्धनारीनटेश्वर हे दुसऱ्या ग्रहावर मंगळ या नावाने आहेत. परंतु या ग्रहाचे वर ताबा वास्तव्य श्री वीरभद्र यांच्याकडे आहे. श्रीनाथ मस्कोबानाथ महाराजांनी आपल्या पृथ्वीवरील ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावरून श्री मंगळ या ग्रहाचे बरोबर म्हणजे मूळ 2 ज्योतिर्लिंग श्री अर्धनारीनटेश्वर यांचे बरोबर युद्ध करून त्यांना युद्धामध्ये शक्ती युद्धामध्ये पूर्णपणे हरवून त्यांचा पराजय करून त्यांच्यावर पूर्ण विजय मिळवून श्री वीरभद्र यांना मंगळ या ग्रहाच्यावर ताबा मिळवून दिला आहे. म्हणजे या स्थानावरून त्यांनी युद्ध करून श्रीनाथ मस्कोबा महाराज युद्ध करून त्यांना मंगळ या ग्रहावर कायमचं स्थान ताबा मिळवून दिलेला आहे. श्री पार्वती माता या 3रा ग्रह गुरु बनून या नावाने आहेत. श्री जगन्नाथ 4था ग्रह शुक्र या नावाने आहेत. श्री खंडोबा हे 5वा ग्रह शनी या नावाने आहेत. तो म्हणते ना शनीचा त्रास, तर खंडोबाचा त्रास असतो. श्री मारुती यांचा अवतार श्री शनिदेव हे आहेत. श्री खंडोबा यांनी श्री शनिदेव यांचे बरोबर युद्ध करून श्री शनिदेव यांना युद्धामध्ये हरवून त्यांच्यावर पूर्ण विजय मिळवून त्यांच्याकडून
श्री खंडोबा हे लोकांना त्रास देण्याचे त्यांचे चुकीचे कर्मानुसार त्यांना सांगण्याचे आपले कार्य त्यांच्याकडून करून घेत आहेत. श्री मारुती हे 6वा ग्रह रवी या नावाने बनून आहे. श्री महेश हे 7वा नवग्रह राहू बनून आहेत. ब्रह्मांडामधील जे 10 पृथ्वी आहेत त्या पृथ्वीवरील गरुडरूपी मानव यांनी श्री महेश यांचे बरोबर युद्ध करून या युद्धामध्ये श्री महेश यांचा पूर्णपणे पराभव करून त्यांना जिंकून श्री महेश यांना हरवून त्यांच्यावर पूर्णपणे विजय मिळवून राहू या ग्रहावर मानवरूपी गरुड हे राहू या नावाने राहू ग्रह बनून आहे. म्हणजे मानवरूपी जे गरुड आहेत त्यांनी राहू या ग्रहाबरोबर युद्ध करून म्हणजे महेश यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना हरवून ते राहू या ग्रहावर वास्तव्य करून आहे. श्री वीरभद्र हे 8वा नवग्रह हर्षल या नावाने आहेत. श्री कासव हे 9वा नवग्रह चंद्र या नावाने आहेत. श्री कासव हे चंद्र या नावाने नवग्रहाचे कार्य करीत आहेत. म्हणजे चंद्राचं जे कार्य आहे ते कासव हे त्यांच्या नावाने करीत आहेत. नवग्रहाचे एकूण 2 ग्रहाचे वर श्री वीरभद्र यांचे वास्तव्य आहे. नवग्रहाचे 2 ग्रह श्री वीरभद्र बनून आहेत. तसेच श्री कालभैरवनाथ हे नवग्रहाचे कोणत्याही ग्रहावर नवग्रह बनवून स्थान मिळवून राहिलेले नाहीत. म्हणजे कालभैरवनाथ हे कुठल्याही नवग्रहाच्या ग्रहावर स्थान मिळवून राहिलेले नाहीत. कालभैरवनाथ श्री कालभैरवनाथ यांच्या ताब्यात हे सर्व नवग्रह आहेत. जे नवग्रहाचे जे आहेत 12 ग्रह ते सगळे कालभैरवनाथ यांच्या ताब्यात आहेत. सर्व नवग्रह व त्यांचे स्त्री दैवते यांच्यावर पूर्णपणे संपूर्ण ताबा श्री कालभैरवनाथ यांचा आहे. नवग्रहाच्या प्रत्येक ग्रह व त्या ग्रहावरील दैवते हे श्री कालभैरवनाथ यांना विचारल्याशिवाय आपले कोणतेही कार्य करीत नाहीत. म्हणजे नवग्रहाचा वरती प्रत्येक ग्रह त्या ग्रहावरील प्रत्येक दैवत श्री कालभैरवनाथ यांना विचारल्याशिवाय आपलं कुठलेही कार्य करत नाहीत. त्यांना तशी परवानगी नाही कुठल्याही दैवतांना. कोणत्याही दैवतांना श्री कालभैरवनाथ यांना विचारल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना कोणतेही कार्य करता येत नाही. ते करू शकत नाहीत. श्री कालभैरवनाथ यांच्या आधिपत्याखाली पूर्णपणे नवग्रह यांचे आपले कार्य होत आहे. म्हणजे नवग्रहांच्या अंडरखाली नवग्रहांच्या कालभैरवनाथांच्या आधिपत्याखाली नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावरील दैवत कार्य करीत आहेत. ब्रह्मांडामधील दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमा या दिवशी आपण चंद्र या ग्रहाकडे पाहिले असताना ब्रह्मांडामधील प्रत्येक मानवास चंद्र या ग्रहावर श्री कासव यांची आकृती चित्र आपल्याला दिसत आहे. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपण जो चंद्र बघतो त्याच्यावर जी आकृती दिसती नाही का, कोण काय म्हणतो पण ती प्रत्यक्षात श्री कासव यांचं चिन्ह आहे. म्हणजे कासव हे प्रत्यक्षात त्यांची सावली त्याच्यावर दिसते. थांबायचं ना.